उन्हाळा सुरू झाला की कुरडया पापड याची लगबग सगळ्यांच्याच घरी सुरू होते। आज मी तुम्हाला दाखवणार आहे गव्हाच्या कोंड्याची भाजी। एकदम साधी सोपी अशी भाजी आहे, एकदम फायबरयुक्त असा हा पदार्थ असतो। जेव्हा आपण कुरडया करतो त्यावेळेस जो चीक लागतो आपल्याला, तो चीक काढून झाल्यावरती जो गव्हाचा चोथा उरतो त्या चोथ्याला गव्हाचा कोंडा असं देखील म्हटलं जातं। तर आज मी त्याचीच तुम्हाला भाजी दाखवणार आहे। माझ्या मिस्टरांना ही भाजी खूप आवडते। एकदम इझी आणि साध्या सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला मी ही भाजी दाखवणार आहे। तर वेळ वाया न घालवता आपण कृतीकडे वळूयात। पण त्याआधी जर का तुम्ही अजून आपल्या नगरी ठसका या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका। तर त्यासाठी मी इथे कांदा घेतलेला आहे। मी एक साधारण 3 मध्यम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहे आणि ही भाजी मी तव्यावरच करणार आहे। तव्यावरती ही भाजी केली की एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी अशी ही भाजी तयार करून होते आणि खायला सुद्धा खूप छान लागते। तव्यावरती मी 1 चमचा तेल गरम करून घेतलं होतं। त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा। कांदा चांगला परतून घ्यायचा। तुम्ही बघू शकता इथे गव्हाचा चीक अशा पद्धतीचा असतो। बऱ्याच घरी याची भाजी तयार केली जाते। त्यानंतर काय करायचं, यासाठी लागणारं वाटण बघूयात आपण। तर त्यासाठी मी काय केलेलं आहे, लाल सुक्या मिरच्या, लसूण आणि मीठ याचं मी बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे। कांदा चांगला लाल झाला की त्यामध्ये हे वाटण घालायचं। आता तुम्हाला ही भाजी कितपत तिखट हवी आहे त्यानुसार तुम्ही याचं प्रमाण कमी जास्त करू शकता। माझ्या मिस्टरांना खूप स्पायसी लागते भाजी, त्यामुळे मी याच्यामध्ये याचं प्रमाण थोडंसं जास्त घेतलेलं आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। मिक्स करून झालं की मग याच्यामध्ये गव्हाचा कोंडा घालून घ्यायचा आणि तो सुद्धा चांगला व्यवस्थित कांदा आणि हे जे आपण वाटण घातलं होतं त्यासोबत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। व्यवस्थित सगळं मिक्स करून झालं की मग काय करायचं आहे, अशा पद्धतीने आपल्याला ही जी भाजी आहे ती तव्यावरती पसरवून घ्यायची आहे। अधूनमधून आपल्याला ही भाजी ढवळून घ्यायची आहे, अलटीपलटी करून घ्यायची आहे। लो फ्लेमवरती आपल्याला एकदम कुरकुरीत होईपर्यंत ही भाजी परतून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता त्यानंतर कलरसुद्धा चेंज होतो आणि एकदम मोकळी अशी ही भाजी तयार होते। बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि ही भाजी आता आपली तयार आहे। चपाती भाकरीसोबत ही भाजी खूप छान लागते। तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा। पुन्हा एकदा भेटूया अशाच चमचमीत झणझणीत रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।